बोले सासूला ओ सासूबाई माझा मनाचा राहिलाय नाही 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 बोले सासूला ओ सासूबाई तुमचा
नमस्कार मंडळी, गणपती बाप्पा मोरया मोरया। आज आपला इकडे विसर्जन सोहळा होणार आहे। 7 दिवस गणपती अमरज्योत क्रांती मंडळ कुडगिरी वीरवाडी यांचा हा आज विसर्जनाचा सोहळा आहे। तर आपल्या इकडचे स्थानिक रहिवासी आणि इकडचे मार्गदर्शक स्थानिक मंडळाचे सेक्रेटरी प्रकाशवीर हे आपल्याला या गणपती सोहळ्याबद्दल थोडीशी माहिती सांगतील। गणपती सोहळा कशा पद्धतीने करावा किंवा कसा झाला पाहिजे तर त्याच्याबद्दल थोडेसे ते माहिती सांगतील। आपले हे प्रकाशवीर आहेत। नमस्कार 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 मंडळी, नमस्कार। खरं तर अखंड कोकणाची जी परंपरा आहे, पद्धती आहे, काही ठिकाणी 1.5 दिवसाचे गणपती आहेत, काही ठिकाणी गौरीचे गणपती म्हणजे 5 दिवसाचा असतो। यावर्षी 7 दिवसाचा आहे। अनंत चतुर्थीची काही गणपती असतात। पण आमच्या इथं जी आमच्या वाडीची वीरवाडीची जी लोकसंख्या आहे तिथं आमच्या जवळ 26 गणपती बसतात। त्यापैकी काही 1.5 दिवसाचे आहेत, 4-5, बाकी गौरीचे 5 गणपती आहेत। बाकी सगळे 5 दिवस सरसकट ठेवणारे गेले वर्षभर आपण ज्या सणाची अतिशय उत्सुकतेने वाट पाहत असतो तो सण गेले 7 दिवस या ठिकाणी अखंड कोकणात आणि राज्यात सुरू आहे मोठ्या धामधुमीत। या कोकणाचं आणि या गणेशोत्सवाचं खरं तर एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल, जे इतके वर्षानुवर्ष चालत राहिलं आणि तो जो उत्साह आहे भक्तजनांच्या मनात तो वर्षानुवर्ष द्विगुणित होत जातो। यासाठी या कोकणातली सर्व मंडळी अतिशय प्रेमभक्तीनं या सणामध्ये सहभागी होतात। या वर्षीचा गणपती तर आपला 27 तारखेला झाला, त्यामुळे पगाराची वगैरे अशी वाट पाहणारी मंडळी मागे पुढे व्हायची ती यावेळी तसं काही घडलं नाही। सरळ 22-23 तारखेपासूनच कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचं या ठिकाणी आगमन झालं आणि ऍक्च्युली खऱ्या अर्थानं 25-26 तारखेपासूनच या उत्सवाला सुरुवात झाली आणि ती पावसाचा कहर होता या सणामध्ये, तरी सुद्धा भक्तजनांनी त्याची काही फार तमा न बाळगता हा उत्सव तेवढ्याच आनंदात जोशात या ठिकाणी 7 दिवस पार पाडला। आमची वीरवाडीची ही 27-28 घरोघरी पूजा असलेल्या गणेश मूर्ती या ठिकाणी आम्ही विसर्जनासाठी आणलेल्या आहेत। हे विसर्जन थोड्याच वेळात या ठिकाणी होणार आहे। या वर्षी पाऊस चांगला असल्यामुळे यावेळी ही जी नदी आहे जिचं उगमस्थान पाली या घागर तालुक्यातील गावामध्ये आहे, ती नदी वाहत अशी आमच्या कुडगिरीमध्ये येते आणि तिथं खाली जाऊन खोडदे आबलोली मार्गे जाऊन कापशी नदीला मिळते। आता ही नदी आहे, अतिशय लांबचा प्रवास आहे या नदीचा। या नदीमध्ये आमच्या गणेशाचं या ठिकाणी आता वातावरणात विसर्जन होणार आहे। या ठिकाणी प्रकाशवीर, आता तुम्हाला स्थानिकांना आणि ज्येष्ठ मंडळींना मुंबईतून आलेले युवा यांनी कशा पद्धतीनं सहकार्य केलं किंवा कशा पद्धतीनं हा उत्सव साजरा झाला ते तुम्ही जरा थोडक्यात सांगा। खरं तर मुंबईहून दरवर्षीच युवा मंडळी सर्व त्यांची कुटुंबीय या उत्सवासाठी अगदी वर्षभर नाही आले तरी या उत्सवाला हमखास येतात आणि या परिसरामध्ये जे काही गाव आहेत, वाडी वस्ती आहेत, यामध्ये मी माझी वाडी म्हणून नाही पण या पंचकृषीमध्ये या वाडीचा एक नावलौकिक आहे। कोणताही कार्यक्रम, कोणताही धार्मिक उत्सव, कोणताही सामाजिक उपक्रम यामध्ये अतिशय नियोजनपूर्वक काम करून त्या उत्सवाची रंगत कशी द्विगुणित करता येईल यासाठी हे मंडळ अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन करतं। जवळजवळ 50 ते 60 युवा मंडळी, तेवढीच त्यांच्या पाठीशी भरभक्कम उभी असणारी प्रौढ मंडळी, त्यांचे कुटुंबीय यांच्या योग्य समन्वयातून या ठिकाणी हा उत्सव अतिशय रंगतदार होतो। या सणामध्ये कुठेही अगदी एखाद्या गोष्टीवर बोट ठेवून किंवा एखाद्या आपण म्हणतो गालबोट लागले एखाद्या सणाला अशी कोणतीही अनुचित घटना या मंडळाच्या उत्सवामध्ये किंवा कार्यक्रमामध्ये होत नाही।
ही या आमच्या वाडीच्या दृष्टीनं अतिशय गौरवाची बाब आहे। या ठिकाणी गेल्या वर्षापासून आम्ही चांगला उपक्रम या युवा मंडळाने आमच्या अमरज्योत क्रांती मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राबवला की सरसकट कोकणामध्ये जे विसर्जन होतं आणि त्यावेळी जे 7-8 दिवस जमलेलं जे निर्माल्य असतं, फुलांचं, पानांचं, अगरबत्त्यांचं, धुपाचं, कापराचं, ते सगळं गणेश मूर्ती बरोबर नदीमध्ये विसर्जन केले। आमचे दिनेश हुमणे, आमचे डॉक्टर विजय वीर आणि त्यांचे सर्व सहकारी असतील, त्यांनी अतिशय चांगली संकल्पना मांडली। ग्रामपंचायत स्तरावर स्वच्छता अभियान राबवली जातात, पंचायत समिती स्तरावर स्वच्छता अभियान राबवली जातात, जिल्हा परिषद स्तरावर, राज्य स्तरावर किंवा केंद्र स्तरावरही या स्वच्छतेसाठी प्राधान्य देऊन ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व घटकातून प्रयत्न केले जातात। या मोहिमेचा एक भाग म्हणून या उत्सवामध्ये हे दिनेश हुमणे, आमचे विजय वीर असतील, आमचे मनोहर वीर असतील आणि त्यांची सर्व सहकारी मंडळी असेल, त्यांनी एक चांगला निर्णय केला की हे जे निर्माल्य आहे त्याचं एकत्रीकरण करून किंवा ते प्लास्टिक आहे त्याचं सगळ्याचं एकत्रीकरण किंवा त्या अगरबत्तीच्या जळलेली काड्या वगैरे जे धूप कापूर जो उरलेला आहे जो नदीमध्ये विसर्जित केलं जातं आणि नदीचं प्रदूषण त्यामुळे वाढत होतं, हे रोखण्यासाठी या मंडळाने अतिशय स्तुत्य असा उपक्रम केला। सर्व निर्माल्याचं एकत्रीकरण केलं, जे जळक्या टाकाऊ वस्तू होतात त्याचं एकत्रीकरण केलं आणि त्याचा एक खोल खड्डा खणून त्याची व्यवस्थित अशी विल्हेवाट लावण्याचं चांगला स्तुत्य उपक्रम या मंडळानं केला। कारण सण उत्सवाच्या या घाई गडबडीत या अशा बारीक बारीक गोष्टींकडे कोणाला पाहायला वेळ नसतो, तरी सुद्धा या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हा राबवलेला उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे। म्हणून मी या गावचा रहिवासी म्हणून या मंडळाचं अतिशय मनपूर्वक आभार मानतो किंवा त्यांचं कौतुक करतो। धन्यवाद प्रकाशवीर, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। गणपती बाप्पा हाथ देना तिकडे मम्मीला आगे खाली खाली तिथे